घरातली कामं आणि जीवनची लोटबुडी यामध्येच माझा अख्खा दिवस कसा निघून जातो ना हेच कळत नाही. आजच्या नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि दिवसाची सुरुवात ही नेहमी आपल्या किचनमधूनच होत असते आणि काही कामांचे नियोजन आहे ना आपण अगोदरच करून ठेवले ना तर खरंच ते खूप उपयोगी पडते. हे आत्ता मला कळायला लागले आणि 2 दिवसापूर्वी मी भाज्या वगैरे घेऊन आली होती. त्या मस्त साफ करून धुवून बारीक करून ठेवल्या होत्या. आता पटकन असे ते फोडणीला घालता येत आहेत. आजचा मेनू असा काही खास नव्हता. रात्रीचा उरलेला भात होता. म्हटलं त्यालाच खूप मस्त असा फोडणीचा मसाले भात करूया आणि सकाळच्या 2 चपात्या उरलेल्या होत्या त्या कशाबरोबर खायच्या म्हणून हा भाजीचा थाट मांडला. नाहीतर फोडणीच्या भातावर भाजीची काय गरज नसते. साधं लोणचं आणि पापड जरी असला ना तरी फोडणीचा भात खूप छान लागतो. मी इथे अगदी साध्या पद्धतीने भात बनवणार आहे. आधी भाताला ना लाल तिखट हळद टाकून मिक्स करून ठेवते आणि नंतर मग तेल गरम करून त्यात राई, जिरा, खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता टाकून ना मस्त अशी फोडणी देते. मग भात छान परतून झाला ना की त्यावर खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर ही तर माझी खूप जास्त फेवरेट आहे. माझ्या सर्व जेवणाच्या पदार्थामध्ये ना कोथिंबीर असतेच. असो मी आधी ना पिवळ्या कलरचा फोडणीचा भात बनवायची आणि ना त्यामध्ये खूप सारा कांदा, टमाटर, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची, राई, जिरा टाकून आहे ना मस्त असा भात लागतो आणि खूप चवीला लागतो. तो पण खूप छान होतो. आता इथे बघा आमच्या जीवनची पण लुडबुड चालू होती की त्यालाही बघायचं होतं की आई इथे काय करते म्हणून तो वाकून बघत होता आणि इथे आता माझी फोडणीची तयारी चालू झालेली आहे. आता तुम्ही पण म्हणत असाल काय नेहमी किचन आणि जेवण ह्याच गोष्टी दाखवत असते, पण असं काहीतरी कमेंट आलेल्या नाही आहेत मला. पण हा पण माझा प्रत्येक दिवसाच्या दिनचर्याचा एक भाग आहे जिथे मी माझा टाईम इन्व्हेस्ट करत असते आणि मी तुमच्यासोबत शेअर करत असते. ते पण दिवसभराचं रुटीनच आहे आणि त्यातलाच एक हा भाग आहे. त्यामुळे मी हे तुमच्याबरोबर शेअर करत असते. कधी कधी मलाही वाटते की आज व्हिडिओमध्ये काही दाखवायलाच नको, कारण बरेच कामे माझ्या किचनमध्येच असतात आणि दररोज काही ना काही होत असतात, पण मी ते स्किप करते. नको ते जास्त म्हणजे रिपीट करायला. पण मला जेवढं छान वाटतं ना तेवढं तुम्हालाही छान वाटत असेलच. चला असो, आता इथे बघा भात पण आपलं छान असं परतून झालेलं आहे. मस्त अशा कोथिंबीर वगैरे टाकून तुम्ही बघू शकता. खूप छान असं दिसत आहे भात आणि चवीला पण खूपच छान लागतो. आणि एका ठिकाणी आपली ही भाजी पण रेडी झालेली आहे खूप सारंसं खोबरं टाकून आणि जीवनचं बघा इथे काय मस्ती चालू होती. आणि त्यानंतरचं मग आपलं मेन काम आहे आपली भांडी. ती काय आपल्यापासून कधी सुटत नाहीत आणि कधी सुटणार पण नाहीत. म्हणजे त्यांनाही आपला कंटाळा येत नाही आणि आपल्याला पण त्यांचा कंटाळा येत नाही. आणि इथे जीवनची मध्ये लोडबुड आमच्या चालूच असते. आणि त्यानंतर आणि संध्याकाळी काय करायचा हा खूप मोठा प्रश्न असतो. त्यामुळे मी इथे भाजी साफ करून घेत होती संध्याकाळसाठी. म्हटलं आता हेच काम पेंडिंग होतं. त्यानंतर जेवून घेऊया. आपली थाली बघा रेडी आहे. चपाती, फोडणीचा भात, शिमला मिरचीची भाजी आणि लोणचं. चला भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.